तेलंगणातून एक हादरवणारी माहिती समोर आली आहे। संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्गुणपणे हत्या केली आहे। 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे। मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली। आठवडाभरात वेगवेगळ्या दिवशी या सर्व हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या घटनेने परिसरातील नागरिक हादरले आहेत। तेलंगणातील मकलूर येथे एका 20 वर्षीय तरुणाने जमीन हडप करण्यासाठी एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या केली। मात्र पोलिसांना केवळ 4 अनोळखी मृतदेह शोधण्यात यश आलं आहे। पोलिसांना प्राथमिक तपासात सर्व प्रकरणांमध्ये एका व्यक्तीचा सहभाग असल्याचं दिसून आलं। या घटनेमुळे पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे। मृतांमध्ये मकलूर गावातील रहिवासी मंगली प्रसाद आणि त्याच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 2 मुले आणि 2 बहिणी यांचा समावेश आहे। हे कुटुंब मकलूर सोडून कामरेड्डी जिल्ह्यातील माचरेड्डी गावात स्थायिक झाले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 डिसेंबर पासून सुरू झालेले हत्याकांड आठवडाभर सुरू होतं। या हत्याकांडामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्गुण हत्या करण्यात आली। 14 डिसेंबर रोजी कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिवनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता। तो मृतदेह संपूर्णपणे जळाला होता। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 2 संशयितांना अटक केली होती। त्यानंतर यांना मेडक जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृतदेह सुद्धा तशाच अवस्थेत सापडला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोन्ही महिला सख्ख्या बहिणी असल्याचं समोर आलं।